पुणे बस दुष्कर्म मामला, जिसके बाद से पूरा देश सदमे में है। आरोपी को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है, लेकिन लोगों का गुस्सा थमने का नाम नहीं ले रहा। हर कोई सवाल पूछ रहा कि आखिर कितनी बेटियों का बलिदान देना होगा। इस बीच पुणे पुलिस कमिश्नर ने इस मामले को लेकर बड़ा खुलासा किया है और लोगों को आश्वासन भी दिलाया है। पुणे पुलिस कमिश्नर क्या कुछ कह रहे हैं, आप खुद सुनिए। आहे आणि एक वॉटर टाईट केस तयार करून यामध्ये स्पेशल काउन्सिलची नियुक्ती होणार आहे आणि फास्ट ट्रॅकमध्ये या केसला आम्ही पुढे घेऊन जाऊन आरोपीला सजा होतील यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहे। याचे व्यतिरिक्त महिलांचे सुरक्षाचे विषयी काल परवामध्ये परत एक विस्तृत आढावा शहराचे घेण्यात आलेली आहे। निर्जन स्थळी असतील, एसटी स्टँड्स असतील, रेल्वे स्टेशनचे बाहेरचे परिसर असतील, डार्क स्पॉट्स असतील, हॉटस्पॉट्स असतील, टेकडीचे स्पॉट्स असतील, त्याचे पूर्ण परत एकदा सेफ्टी ऑडिट परवापासून सुरू आहे आणि ते भरपूर ठिकाणीचे अशी ऑडिट्स झालेली पण आहे। महानगरपालिका व इतर संबंधित विभागासोबत मिळून परत एकदा जे डार्क स्पॉट्स आहेत तिथे स्ट्रीट लाईट्सची संख्या वाढवण्यासाठी पण उपाययोजना करण्यात येत आहे आणि जे आमचे COP24 चे पेट्रोलिंग मार्शल्स आहेत त्यांच्यासाठी अशा निर्जन स्थळीचे फ्रेश रीत्याने QR कोड मॅपिंग करण्यात येऊन हे करण्यात महिला सुरक्षाविषयी हे आणखी जास्ती सिक्युर्ड आणि सेफ नेट तयार करण्याची प्रयत्न करण्यात येत आहे। आरोपी अटक करण्यामध्ये उशिरा नक्कीच झाली, म्हणजे 3 दिवस झाली। खरं या तपासमध्ये प्रथम दिवशी फिर्याद आल्याचे 1.5 ते 2 तासाचे आत वेगवेगळे टीम्स लागून त्यामध्ये अंदाजन 23 CCTV कॅमेराज जे एसटी स्टँडचे आतील भागात आहे आणि 48 जे CCTV कॅमेराज बाहेर पुणे सिटी सर्व्हेलन्स प्रोजेक्टची असतील किंवा स्थानिक लोकल असतील त्याचे अवलोकन करून 1.5 ते 2 तासाचे आत आरोपीचे नाव निष्पन्न करण्यात आला होता। आरोपी बद्दलचे तकनिकी पुरावा की तेच आरोपी आहे ते करण्यात आला होता आणि त्यामध्ये आमचे पथक गावात जिथे ते आहे तिथे अंदाजन 2चे सुमारास त्या दिवशी पोहोचले होते, परंतु पूर्ण प्रयत्नांनी त्यावेळी आरोपी भेटला नव्हता। काल शेवटी आरोपी भेटलेले आहे। यामध्ये गावाचे नागरिकांचे आम्ही आमचे तर्फे आणि पुणे शहर पोलीस दलातर्फे त्यांचे धन्यवाद देतो, त्यांचे आम्ही आभारी आहोत आणि खरा आम्ही स्वतः त्या गावात भेट देऊन त्यांचे नागरिकांचे सत्कार आम्ही करणार आहे आणि तिथे जे लोकांनी मदत केले त्याचे आम्ही विशेष अभिनंदन स्वतः जाऊन त्या गावात आम्ही करणार आहे। पोलीस दलांकडून शहराला सुरक्षा, कायदा सुव्यवस्था व गुन्हेगारीवर नियंत्रण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहे। हे अत्यंत दुर्दैवी घटना नक्कीच घडलेली आहे। त्यांचे आरोपीला कडक ते कडक शिक्षा होईल यासाठी पोलीस दल पूर्णपणे प्रयत्नशील राहतील। कल रात 1:10 के आसपास स्वारगेट रेप बस टर्मिनल रेप इंसिडेंट के आरोपी को गुनाट गांव से डिटेन किया गया था। इसमें क्राइम ब्रांच, जोन 2, स्वारगेट पुलिस स्टेशन, रिक्रूट्स, RCPs ऐसे अलग अलग पथक करीब 500 अधिकारी और कर्मचारी इस ऑपरेशन में पिछले 3 दिन से थे। कल इसमें गांव के जो गुनाट गांव के करीब 400 से 500 नागरिकों का इसमें बहुत सहकार्य मिला। हमें इंफॉर्मेशन बहुत जल्दी आती थी। हमारे लोगों को पूरी सोई सुविधा, उनके लोग मोटरसाइकिल्स पे खुद जो खेती की एरिया थी, जो शुगर केन की फील्ड्स थी, उसमें उन लोगों ने खुद से जाकर के बहुत ही अच्छा मेहनत और हमें मदद किया। हमारी डॉग स्क्वाड ने अलग अलग जगह की लीड्स दी, जिस लीड्स के आधार पे हमें काफ़ी पॉजिटिव उसकी रिजल्ट मिली। ड्रोन कैमराज जिसमें थर्मल इमेजिंग युक्त कैमराज थे, वैसे ड्रोन कैमराज का यूज़ किया गया था और उसकी भी काफ़ी फ़ायदा इसमें हुई थी। हमें देरी ज़रूर हुई
लेकिन कल फाइनली आरोपी को अरेस्ट किया गया है। मेडिकल फॉर्मेलिटीज कंप्लीट करने के बाद आज सुबह उसको अरेस्ट किया गया है, कोर्ट में प्रोड्यूस किया जाएगा और एक वाटर टाइट केस इन्वेस्टिगेशन, एक स्ट्रांग इन्वेस्टिगेशन और वाटर टाइट केस बनाने की दृष्टि से हम लोग पूरी तरीके से प्रयत्नशील हैं। इसमें स्पेशल काउंसिल की नियुक्ति की जाएगी और एक फास्ट ट्रैक तरीके से इस मैटर को हम आगे ले जाएंगे और जल्दी से जल्दी आरोपी को सजा मिले, इसके लिए हम पूरी तरीके से प्रयत्नशील रहेंगे। शहर में महिला सुरक्षा की डिटेल ऑडिट पिछले 3 दिनों में की गई है। जो भी वल्नरेबल स्पॉट्स हैं, हॉटस्पॉट्स हैं, निर्जन स्थल्स हैं, डार्क एरियाज है, टेकड़ीज हैं, इस प्रकार की पूरी एरियाज की सेफ्टी ऑडिट की गई है और कुछ नए सिरे से इसमें उपाय योजना की जा रही है। पेट्रोलिंग, इस प्रकार के स्पॉट्स को ध्यान में रखते हुए पेट्रोलिंग, QR कोड बेस्ड इंटेंसिव पेट्रोलिंग की भी योजना वापस एक रीजुविनेशन के साथ एक रीस्ट्रेंथन करने की दृष्टि से की जा रही है और हमें विश्वास है कि हम इस प्रकार की घटना को आगे जरूर प्रिवेंट करने में हमें यश मिलेगा। पुणे शहर पुलिस दल कायदा और सुव्यवस्था मेंटेन बनाए रखने के लिए क्राइम कंट्रोल, क्राइम प्रिवेंशन, क्राइम डिटेक्शन, इसके लिए पूरे तरीके से कटिबद्ध है, प्रयत्नशील है और हमें जरूर यश मिलेगा। मैं गुनाट गांव के नागरिकों का अपने तरफ से और पुणे शहर पुलिस दल के तरफ से हार्दिक धन्यवाद देना चाहूंगा, क्योंकि उनकी मदद के वजह से ये काम बहुत आसान और एक बहुत ही अच्छे वहाँ पे जो एक एंथुजियाज्म नागरिकों का दिखा पुलिस को सहकार करने की दृष्टि से, वो बहुत ही पॉजिटिव था। मैं खुद उस गांव में विजिट करने वाला हूं और वहां पे नागरिकों का जिन्होंने हमें मदद किया उनका हम वहां पे सत्कार करने वाले हैं। हमारी जो पूरी पुलिस पथक जिन्होंने पिछले 3 दिनों से वहीं कैंप करते हुए डीसीपी क्राइम के नेतृत्व में टीम वहीं पे कैंप कर रही थी, उन टीम को भी हम बधाई देना चाहेंगे। सर, कोण रिकवर झालं का त्याच्यामध्ये? आता साहेब इन्व्हेस्टिगेशन अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे। काल रात्री म्हणजे आज सकाळी त्यांना इथे आणण्यात आलेले आहे। तपास सुरू आहे। तपासची गोष्टीबद्दल आपल्याला योग्य वेळी आम्ही नक्कीच ब्रीफ करू। सध्या त्या विषयावर कृपया करून मला त्याबद्दल आता टिप्पणी करणे शक्य नाही। आरोपीला पकडण्यावर काही श्रेयवाद दिसतोय आम्हाला, क्राईम ब्रँच असेल किंवा स्वारगेट पोलीस स्टेशन असेल, यामध्ये कोणाचे काही श्रेयचे वाद या विषयावर नाही है। मी सांगितले हे टीम एफर्ट आहे। पूर्ण पुणे शहर पोलीस दलचे अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या ऑपरेशनमध्ये सहभागी होते। तिथे क्राईम ब्रांचची टीम, स्वारगेट पोलीस स्टेशनची टीम आणि झोन 2 ची टीम तिथे तळ ठोकून बसले होते। काही अधिकारी तिथून 3 दिवसात हल्ले पण नाही, दिवस आणि रात्री ते काही लोक झोपले पण नाही, अशा प्रकारचे कामगिरी पोलीस दलाने केलेली आहे आणि सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी जे या ऑपरेशनमध्ये होते त्यांना अभिनंदन। आणि हे जॉईंट टीम एफर्ट होता, यामध्ये कोणत्याही प्रकारची वाद नाही। कशा प्रकारे राबवलं? मंगळवारी पहाटे घटना घडली आणि त्यानंतर 3 दिवस लागले, तर कशा प्रकारे आपण आरोपीपर्यंत पोहोचलो आणि प्रकार उघडकीस कसा आला? घटनाक्रम सांगू। आम्ही आपल्याला थोडक्यात सांगितलेले आहे। त्या दिवशी 1.5 ते 2 तासातच आरोपी कोण आहे याचे नाव निष्पन्न झाला होता। तकनीकी डिटेल्सच्या आधारेवर ते आरोपी गावात आहे अशा आमची खात्री झाली होती आणि आमची टीम लगेच त्या गावात पोहोचली होती। सुरुवातीला आम्ही डिस्क्रीटरित्याने प्रथम काही तासात आम्ही डिस्क्रीटरित्याने त्यांचे शोध घेत होते, परंतु ज्यावेळी आमचे लक्षात आला की त्या आरोपीला माहिती पडलेली आहे की पोलीस त्यांना शोधत आहे, त्यावेळी आम्ही ओपन रीत्याने आणि गावाची सहभाग घेऊन आणि त्या गावाचे व्यतिरिक्त आजूबाजूचे परिसराचे पण नागरिक, पोलीस पाटील, सरपंच सगळ्यांना सतर्क करून हे जॉईंट ऑपरेशन यामध्ये राबवण्यात आला होता। डीसीपी क्राइम स्वतः तिथे कॅम्प करत होते। डीसीपी झोन 2 मॅडम स्वतः याचे बारकाईने या सर्व गोष्टीवर लक्ष ठेवून होते आणि ही पूर्ण
जशा मी सांगितले डॉग स्क्वॉडची मदत घेण्यात आली, ड्रोन कॅमेराजची मदत घेण्यात आली, कारण आपण भरपूर लोक त्या परिसरात गेले होते. ते काफी ते उंचे ते तिथे शुगरकेन हे होते कल्टिवेशन, म्हणून प्रत्यक्ष विजिबिलिटी अत्यंत कमी होती. त्या सर्व लिमिटेशन्स असताना पण लोकांचे, त्या भागाचे लोकांचे मोटरसायकल्सवर जे लोक बाहेर फिरत होते आणि जिथे काही दिसला तर लगेच ते जे इन्फॉर्मेशन फ्लो सुरू झाली होती, त्याच्यामुळे आरोपी हे यांना पडणे शक्य नव्हता. पूर्ण परिसर बाहेर आउटर पेरिफरल आम्ही कॉर्डन ऑफ केले होते की त्यांना त्या फील्डचे बाहेर त्यांना पडता येत नाही. सगळे त्या परिसराचे जे बस स्टँड्स आहे, बस स्टॉप्स आहे आणि अशा प्रकारचे सार्वजनिक वाहनांची जिथे कम्युटिंग असते त्या सर्व ठिकाणी आम्ही कॉर्डन ऑफ करून टाकले होते. म्हणजे आरोपी त्या परिसराचे बाहेर पडणे त्यांना शक्य नव्हता आणि म्हणून ते बाहेर सगळे कॉर्डन ऑफ केल्यानंतर इंटरनल आमचे जे कोम्बिंग झाला त्याच्यानंतर शेवटी हे आरोपी आम्हाला भेटला. लोकांना बक्षीस जाहीर केलं जाणार आहे. बरोबर. ज्या 2 लोकांनी आरोपीला पकडलं त्यांना 1 लाखाचं बक्षीस, यामध्ये 1 लाखाची बक्षीस जे लास्ट ज्यांचे गाव प्रभातखबर.com, विश्वास वही, रफ्तार नहीं.